नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामींचे नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 13 मे म्हणजे बुधवारी आज आहे अपरा एकादशी व्रत. हे केला जाणार आहे. ब्रह्मपुराण आणि विष्णुपुराण यासारख्या प्राचीन ग्रंथानुसार अपरा एकादशी अत्यंत पुण्यकारक मानले जातं. असा विश्वास आहे की हे व्रत पाळल्याने माणूस अगदी गंभीर पापापासून मुक्त होऊ शकतो. असे म्हटलं जातं की भगवान कृष्णाने युधिष्ठिराला याच्या महत्त्व समजून सांगितले की अश्वमेध यज्ञ करणे, पवित्र तीर्थक्षेत्राला भेट देणे आणि ती दान वगैरे करणे यासारखं लाभ या एकादशीमुळे मिळतात. अपरा या शब्दाचे अर्थ अमर्याद पुण्य असे आहे. तसेच अपरा एकादशीला व्रत केल्याने पूर्वजन संतुष्ट प्राप्ती होतात. समृद्धी आणि मृत्यू पक्षात आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील मिळतं. अपरा एकादशीला अज्ञात पापनाशिनी एकादशी असे सुद्धा म्हटलं जातं, कारण हे व्रत एखादी व्यक्तीला जाणून बुजून किंवा आजारपणे केल्याने पापापासून मुक्त करतो. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी श्रीहरी, विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनातल्या अनेक समस्यापासून आपल्याला मुक्ती मिळत असतो. या दिवशी भगवान विष्णू तुळस, पंचामृत आणि फळे अर्पण करून पूजा केलं जातं. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने धनप्राप्ती होतं. याच्यासोबतच प्रत्येक क्षेत्रात अपरा एकादशी मिळण्यास संपत्ती आणि समृद्धीचा वाढ होत असतो. या एकादशीला अचल एकादशी, जलक्रीड एकादशी असेही म्हणतात. अपरा एकादशी व्रत केल्याने ब्रह्मत्या, गृहत्या आणि व्यभिचार यासारखा गंभीर पापापासून मुक्ती मिळतं. तसेच ह्या व्रताच्या पुण्यफळ पूर्वजन शांती मिळतं. अपरा एकादशी दिवशी दानाच्या सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं. तुम्ही तीर्थक्षेत्रानुसार कुठल्याही क्षेत्रामध्ये जावा, तुम्ही तांदूळ, गहू, डाळ किंवा इतर धान्य दान करू शकता. यामुळे घरात कधीही अन्नाच्या कमतरता भासत नाही आणि समृद्धी राहतं. तसेच एकादशी दिवशी कपडे दान करायला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं. तुम्ही गरिबांना, गरजू व्यक्तींना जुने स्वच्छ कपडे दान करू शकता आणि यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात. तसेच या दिवशी तुम्ही उन्हाळ्यात बूट किंवा चप्पल दान करू शकता. यामुळे तुमच्या जीवनामध्ये येणारे अडथळे दूर होतात. एकादशीच्या दिवशी तहानलेली पाणी देणं किंवा पाण्याच्या भांडे दान करणं शुभ मानलं जातं. धार्मिक दृष्टी हा दिवस अतिशय महत्त्व असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाची देखील सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज अपरा एकादशीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरी चालेल, पण संध्याकाळी कापुरासोबत जळा या तीन वस्तू जळल्यामुळे आपल्याला घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडी, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांच्या दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराच्या, आपल्या मुलीच्या, आपल्या मुलांच्या भरभरून अशी प्रगती होणार आहे. या कोणत्या वस्तू जाळायच्या आहे, कोणत्या वेळा जाळायचे याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. अगदी तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत प्रत्येक जण खूप मेहनत करतात, खूप कष्ट करतात, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बरेचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्या
मध्ये काही दोष असतात. यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही. आपल्या मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाच्या साथही मिळत नाही. आपल्या घरी पैसे तर येतात, पण आपल्या पैसे टिकून राहत नाही. जर तुमची घरामध्ये वारंवार भांडण होत असेल तर, कल होत असेल तर, नवरा बायकोंमध्ये पटत नसेल तर, मुला खूप चिडचिड करत असतील, हट्टपणे करत असतील, त्यांना केलेली अभ्यास लक्षात राहत नसेल, किंवा आपली मुली खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्ती होत नसेल, मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील तर, संतान प्राप्तीसाठी समस्या येत असतील तर, आवर्जून तुम्हाला हा प्रभावी उपाय करायचे आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळायला लागते. याच्याबरोबर जी अप्राप्ती लक्ष्मी ही आपल्याला प्राप्ती होईल. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडी, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर होऊ शकतात. आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या भरभरून अशी प्रगती होणारच आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचे आहेत? आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 पर्यंत तुम्ही कोणत्याही वेळात ह्या लक्ष्मी माता आगमनाच्या वेळ असतो आणि त्या वेळामध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केला तर यामुळे निश्चित आपल्याला या सर्व दोषापासून मुक्तताही मिळवण्यामध्ये मदती मिळत असतो. पण आता काही कारणासोबत जर तुम्हाला या वेळामध्ये हा उपाय करणं शक्य नाही झाला तर अगदी तुम्ही रात्री 12 वाजण्याच्या अगोदर सुद्धा तुम्ही हा उपाय जे आहे ते करू शकता. उपाय सुरू करायला अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचे आहे. कारण कोणतेही सेवा किंवा कोणतेही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर यामुळे आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असतं. यानंतर ना आपल्याला विधी व देवपूजा ही करून घ्यायची आहे. तुळशी मातेच्या इथं सुद्धा दिवा आपल्याला लावून घ्यायच्या. यानंतर ना आपल्याला आपल्या घराच्या सर्व दरवाजे आणि खिडक्या जे आहेत तर ते खोलून घ्यायचे आहे. कारण आपल्याला घरामध्ये असणारे जेवढी पण नकारात्मकता, इडापिडी, दोष आहे, अलक्ष्मीतला आपल्याला घरातून बाहेर काढून टाकायची. हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसून करणार आहोत. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंतीही घ्यायची आहे. कारण मातीची पंतीमध्ये सकारात्मकता अशी लहरी असतात. मातीची पंती ही पंचतत्वापासून बनवलेली असतात. या मातीची पंतीमध्ये आपल्याला एक शेण आणि गौऱ्याही टाकून, शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडी, दोष असतात, अलक्ष्मी असती ती घरातून काढून पाय करून निघून जाते. आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या दोष नसतील त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमनही होत असतो. आता या शेणाच्या गौरीवर आपल्याला 5 भीमसेना कापूराच्या वड्याही ठेवून घ्यायच्या आहे. ह्या प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेना कापूरच वापरायचे. कारण ते नैसर्गिक रीतीने बनवलेली असतात. तर त्याच्याबरोबर जे तत्व असतात ना ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडी, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर होण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातात. त्याच्याबरोबर आपल्याला 5 लवंग आणि 3 हिरव्या विलायची सुद्धा घ्यायची आहे. लवंग आणि हिरव्या विलायची आपण घेणार आहोत तर ते व्यवस्थित पाहून घ्यायचे आहेत. अखंड कुठेही तुटलेली, फुटलेली किंवा खराब झालेली नसावी. याप्रमाणे लवंग आणि हिरव्या वेलाची आपल्याला जेवणाच्या चव जे वाढवतात ना त्याचप्रमाणे आपल्या भाग्य उजळण्यामध्ये सुद्धा काम करत असतात. तर लवंग आणि हिरव्या वेलाची हा माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत. आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीच्या प्रिय असणाऱ्या वस्तूला काही उपाय सेवा
करतं, तर त्यामुळे माता लक्ष्मीची आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. आता हे लवंग आणि हिरव्या विलायची सुद्धा आपल्याला ही त्या मातीची पंतीमध्ये नेऊन टाकायचे. तसेच आपल्याला एक तेजपत्ता सुद्धा घ्यायचा, ज्याला तमालपत्र सुद्धा म्हटलं जातं. घरामध्ये ते तमालपत्र जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पापदोष आहेत ते दूर होण्यामध्ये मदती मिळत असतं. आता हा तेजपत्ता सुद्धा आपल्याला त्या मातीची पंतीमध्ये नेऊन टाकायच्या. आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेली दिव्याच्या मदतीने आपल्याला हा मातीची पंतीने असणारे जे कापूर आहे ते प्रज्वलित करून घ्यायचे आहे. कापूर प्रज्वलित झाली की त्यामध्ये आपल्याला थोडासा तूप टाकायचा. तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतं. काही वेळाकरता ही मातीची पंती आपल्याला तिथेच ठेवायच्या आणि त्यानंतर ही मातीची पंती आपल्याला तिकडून उचलायच्या आणि त्याची जे धूर आहे ते आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवती वासुदेवाय नमः हा प्रभावी मंत्राचा जपही करायचा. संपूर्ण घरामधून धूर फिरवून झाले की आपल्याला मुख्य दाराच्या उंबरवट्यावर बरोबर मधोमध आपल्याला नेऊन आपल्याला या मातीची पंती ठेवायची. तिथेपर्यंत कापूर प्रज्वलित तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राची जपही करायची आहे. जेव्हा आपण कापूर सोबत या वस्तू जाळतो ह्याच्याबरोबर मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडी, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, अलक्ष्मी असती ती घरातून काढून पाय करून निघून जाती आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या दोष नसतात त्या घरामध्ये माता लक्ष्मीची आगमनही होत असतं. तर या मातीची पंतीमध्ये असणारे कापूर जिथपर्यंत प्रज्वलित आहे तिथपर्यंत आपल्याला निरंतर मंत्राचा जपही करायचे आहे. कापूर शांत झाले की यामध्ये काही वस्तू असतील त्या जळत नसतील, काही नाही जळल्यात असतील तर त्या वस्तू आपल्याला आपल्या घरापासून लांब नेऊन फेकून द्यायच्या आहे. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जे आहे ते संध्याकाळी कापुराच्या करायची. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. उपाय केल्यामुळे आपल्याला 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन आपल्याला संपूर्ण कुटुंबाच्या भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याच्या कल्याण हो हीच मी मनापासून इच्छा. श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.